नाशिकच्या सातपूरमध्ये आज ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन। आज संघटनात्मक ठराव मांडण्यात येणार। संध्याकाळी नाशिकमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची आज ईडीकडून चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात बनावट कागदपत्र बनवल्याचा वायकरांवर आरोप। सुरत चव्हाणांची हायकोर्टात धाव। कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा। ईडी कोठडीचा आदेश रद्द करण्याची देखील मागणी। राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षण। सर्वेक्षणासाठी 1.25 लाख शासकीय अधिकारी। 8 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन। पुण्यातील रांजण गावातून आज जरांगेंचा मोर्चा पुढे मार्गस्थ होणार। भीमा कोरेगावमध्ये दुपारचं जेवण तर चंदननगरमध्ये मुक्काम करणार। 26 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार। सरकारनं छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। अहमदनगरच्या सुपेतील सभेत जरांगे पाटलांचा निर्धार। तर सरकार आरक्षण कसं देत नाही ते बघू, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुनावणी। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। मुंबईत भाजपची आज जिल्हानिहाय बैठक। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वात बैठक। शेलार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना। पुण्यात काँग्रेसच्या पश्चिम विभागातील जिल्हा समित्यांची आज बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची तयारी सुरू। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक। परभणीमध्ये ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं मे महिन्यात महाराष्ट्रात येणार। 3 वर्षाच्या करारावर वाघनखं राज्यात आणणार। राज्यातील 5 ठिकाणी शिवरायांची वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार। कोकण रेल्वेच्या वीर ते अंजनी स्थानकादरम्यान 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 1 ते 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये पाण्याअभावी गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान। जायकवाडीतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। लंपीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील जनावरांवर आता लाळ खुराकत आजाराचा प्रादुर्भाव। पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू। पुणे नगर महामार्गावर 2 दिवस अवजड वाहतूक बंदी। जरांगे पाटलांची आज आणि उद्या महामार्गावरून पदयात्रा असल्यानं पुणे वाहतूक विभागाचे आदेश। रत्नागिरी हापूस आंब्याची आवक कमी असल्यानं आंब्याच्या भावात तेजी। पुण्यामध्ये 1 हापूस आंबा 516 रुपयाला तर 5 डझनच्या पेटीला 31,000चा उच्चांकी भाव। दिल्ली एनसीआर मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। उत्तर भारतात देखील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के। बिल्किस बानो प्रकरणामध्ये 11 दोषींचं गुजरातच्या पंचमहाल गोध्रा कारागृहामध्ये उपहारगृहात आत्मसमर्पण। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दोषींकडून आत्मसमर्पण।